आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल झणझणीत पाया सूप, जे चवीला भन्नाट आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण पाया स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर गॅस ओपन करून घेतलेली आहे आणि त्यावरती आपण आता कुकर ठेवलेला आहे। जसं कुकर गरम झालं त्यानंतर आपण गरम केलेला त्याच्यामध्ये तूप घालूया। आवश्यकतेनुसार मी तूप घातलेला आहे। त्यानंतर तूप गरम झालेला आहे, त्यानंतर मी त्यामध्ये थोडे खडे मसाले ॲड केलेले आहे। त्यानंतर मी 1-2 पाकळ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि 1 मिरची घातलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना छान मिक्स करून कांदे घातलेले आहे। मित्रांनो, थंडी असो पावसाळा असो किंवा शरीरात कमजोरी जाणवत असेल तर 1 वाटी गरमागरम पाया सूप म्हणजे शरीरासाठी अमृतच आहे। त्यानंतर सगळे मिक्सचर करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता पाया सोडणार आहोत। एक एक करून सर्व पाया त्यामध्ये सोडूयात आणि त्यांना 5 मिनिटे चांगले परतून घेऊया। परतून मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालूया आणि त्यांना छान मिक्स करून घेऊया। आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण पाया आणतो तेव्हा त्यांची उग्र वास येते, त्यामुळे काय करायचं ना, एका भांड्यामध्ये हळद आणि मीठ घालून त्यांना 5 मिनिट तसंच ठेवायचं आणि नंतर त्यांना साफ करून घ्यायचं। त्यामुळे काय होतं ना, त्याचं उग्र वास येत नाही। छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया। त्यामध्ये अंदाजे मी 3 वाट्या पाणी घातलेले आहे। पाणी घालून झाल्यानंतर आता आपण झाकण लावून घेऊया आणि कमीत कमी 3 शिट्ट्या होईपर्यंत त्यांना तसंच ठेवायचं। 3 शिट्ट्या लावून झालेल्या आहे। आता आपण झाकण काढून घेऊया। याचे फायदे तर खूप आहेत। सांधे आणि गुडघ्यांसाठी हे फायदेशीर आहे। यामध्ये नैसर्गिक कोलेजन असल्याने सांधे मजबूत होण्यास मदत होते। हाडांना बळकटी येतो। कॅल्शियम, फॉस्फरस आणि मिनरल्समुळे हाडांचे आरोग्य पण सुधारते। शरीरातील कमजोरी कमी करण्यास पण मदत करतो। आजारातून उठल्यानंतर ताकद मिळण्यासाठी पण हे सूप खूप उपयुक्त आहे। त्वचा आणि केसांसाठी पण चांगले आहे। कोलेजनमुळे त्वचेची लवचिकता टिकून राहण्यास पण मदत करते। पचनासाठी लाभदायक आहे। गरम सूप शरीराला आराम देऊन पचनक्रिया सुधारण्यास मदत करते। मित्रांनो, अशी 1 वाटी गरमागरम पाया सूपची मजा आणि त्याचे फायदे दोन्ही अप्रतिम आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया पुढच्या भन्नाट रेसिपीसोबत आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे तर ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि हो, पावसाळ्यामध्ये हा सूप नक्कीच प्या, त्यामुळे तुमच्या शरीराला